नमस्कार. व्हॉइस ऑफ मुंबईमध्ये मी प्रांजल तुमचं सर्वांचं स्वागत करते. जागर स्त्री शक्तीचा महिला सबलीकरण या विषयाअंतर्गत आज आपण एक विषय निवडलेला आहे की शालेय शिक्षणात स्वयं संरक्षण हा विषय अनिवार्य असायला हवा का. तर या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणार आहेत प्रतिभा विश्वास मॅडम, सविता पाटील मॅडम, किरण दवे मॅडम आणि तस्मिना शेख. या स्वतः ब्लॅक बेल्ट आहेत. तस्मिना शेख त्या स्वतः कराटेचे क्लासेस चालवत आहेत आणि शाळांमध्ये सुद्धा मुलींना स्वयं संरक्षण कसं करायचं याचे धडे हे त्या ह्या देत असतात. तर शालेय शिक्षणात स्वयं संरक्षण म्हणजे कराटे सारखा जो विषय आहे, तर 1ली ते 10वी पर्यंत जर मुलं असो अथवा मुली दोघांनीही हा विषय जर शिकला तर पुढे जे आपल्याला वेगवेगळे समाजामध्ये मुलींवरती छेडछाडीचे प्रसंग ओढवताना दिसत आहेत किंवा वेगवेगळे अत्याचार हे घडताना दिसून येत आहेत. तर कुठेतरी असे जर शालेय शिक्षणात जर असे विषय अनिवार्य विषय म्हणून शिकवले गेले तर काही कालांतराने का ना होईना असे ज्या छेडछाडीसारखे प्रसंग आहेत किंवा हे अत्याचारासारखे प्रसंग आहेत ह्याला आळा बसू शकतो. असं काहीतरी म्हणजे चित्र पालटू शकेल पुढच्या भविष्यात. आणि निश्चित रूपाने ते आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. तर प्रतिभा विश्वास मॅडमला मी विचारू इच्छिते की शालेय शिक्षणामध्ये स्वयं संरक्षण हा विषय अनिवार्य असायला हवा का, याबद्दल तुम्ही काय मत मांडाल मॅडम? मॅडम अनम्यूट व्हा. प्रतिभा मॅडम तुम्ही म्यूट आहात, तिथे अनम्यूट करा स्वतःला. नमस्कार, मी प्राध्यापिका नमस्कार. प्रतिभा विश्वास. मी कीर्ती कॉलेजमध्ये गेले 25 वर्षांपासून अध्यापन करते. तर आज या व्हॉइस ऑफ मुंबई कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मला बोलण्याची संधी प्रांजल मॅडमनी आज दिलेली आहे आणि त्या पण एक नवनवीन विषय घेऊन सतत या चॅनलवरती आम्हालाही बोलतं करत असतात. आणि विशेष म्हणजे समाजातल्या सर्व महिला वर्ग किंवा नुसतंच महिला वर्ग नाही तर अनेक विषय घेऊन त्या सतत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. तर मला असं वाटतं त्यांचं हे काम जे आहे ते खरोखर बहुमूल्य आहे. आणि आताच्या या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये आपण इतकं बोलतं करता आहेत त्या आणि त्यांचा जो विषय असतो तोही इतका जवळचा असतो. आता आजचाही विषय बघा ना की महिला सबलीकरण. साहजिकच आहे, आपण महिला आहोत म्हटल्यानंतर नेहमी महिलांच्या बद्दल कायम एक म्हटलं जातं की महिला या शारीरिक दृष्ट्या तितक्या सक्षम नाही आहेत की जितके पुरुष. कारण आपली भारतातली संस्कृतीच मुळात काय आहे, पुरुष प्रधान संस्कृती आहे. आणि त्यामुळे नाही म्हटलं तरी आपण प्रत्येक ठिकाणी जरी विचार केला, मग तो नोकरीच्या ठिकाणी असेल, शाळेच्या ठिकाणी असेल, कुटुंबातल्या ठिकाणी असेल, कुठेतरी थोडा का होईना पण दुजाभाव जो आहे तो महिलांच्या वाट्याला येतच असतो. आणि मी तर असंही म्हणेन की ते काही फक्त महाराष्ट्रापुरतंच मर्यादित आहे, भारतापुरतं मर्यादित आहे असं नाही. तर आपण जगातल्याही महिलांचा अभ्यास केला तर महिलांचं एक्सप्लॉयटेशन जे आहे, त्यांचं जे म्हणजे शोषण जे आहे ते विविध मार्गांनी प्रत्येक ठिकाणी होतंय. मग ते कामाच्या ठिकाणी असेल, घरात असेल, मग ती सुशिक्षित महिला असू दे, अशी अनेक उदाहरणं मला असं वाटतं आपण बघतो आहोत किंवा आपल्याला अनुभवायला येत असतात. तर मॅडमने मला प्रश्न विचारले की शाळेपासूनच ही सुरुवात जी आहे ती असायला हवी का. मी तर असं म्हणेन की शाळेत तर विद्यार्थी म्हणजे मुलं 3ऱ्या 4थ्या 5व्या वर्षानंतरच जातात. तर खरी तर सुरुवात ही आपल्या कुटुंबापासूनच आपण करायला पाहिजे. जेव्हा मुलगी जन्माला घरामध्ये आली की ती मुलगी थोडी जाणती झाल्यानंतर
म्हणजे एक 4-5 वर्षानंतर थोडं थोडं समजायला लागतंच मुलांना पण. आणि जरी आपल्याकडे संस्कृती रक्षक मोठ्या मोठ्या तावातावाने बोलत असले तरी सुद्धा अनेक डॉक्टर्स एक्सपर्ट जे आहेत, जे सेक्सोलॉजिस्ट आहेत, ते सुद्धा हे सांगतात की तुम्ही मुलींना लहान वयापासून 5व्या वर्षापासूनच त्यांना थोडी थोडी समज द्यायला लागा. कारण सबलीकरणामध्ये सर्वात जास्त एक्सप्लॉयटेशन हे महिलांचं शारीरिक दृष्ट्या होतं आणि हे जगामध्ये होतं. हे काय आपल्या भारतातच होतं असं अजिबात नाहीये. आणि स्त्रीकडे कायमच एक उपभोग्य घटक म्हणून पाहिलं जातं आणि तिच्या शरीराबरोबर ज्या काही अनेक घटना बघा किती, म्हणजे अशा घटना आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्या अंगाचा तिळपापड होतो आणि आपल्याला म्हणजे हे कसं थांबेल, हे कुठे थांबू शकतो का आपण. तर हे जे घरातनच आपण आई वडील म्हणून जबाबदारी स्वीकारून की त्या मुलीला लहान 5व्या वर्षापासूनच की बाबा तिचे जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत त्याच्या संबंधीची तिला माहिती वेगळ्या पद्धतीने, की तिचं बालमन आहे त्याच्यावरती कुठले असेही काही हे नको व्हायला, पण ते काही तिला कुठल्याही प्रकारे त्रास नको व्हायला किंवा कोणी जर अशा रीतीने वागण्याचाच प्रयत्न केला तर तो आपण कसं तिने आपल्याला विश्वासाने सांगितलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला असं वाटतं अगदी लहान वयापासून. आता मला स्वतःला 2 मुली आहेत आणि आपण इतके चित्रपट पाहिलेत. हिंदी चित्रपट एक आलिया भट्टचा आपण पाहिला होता की तो सत्य घटनेवरती आधारितच होता. आणि हे अनेक मुलींच्या वाट्याला येतं की घरातूनच एक प्रकारचं एक्सप्लॉयटेशन जे आहे ते मुलींना त्यांचं सुरू होत असतं आणि समाजासाठी लोक काय म्हणतील म्हणून ते तोंड उघडत नाहीत. तोंड दाबून म्हणजे म्हणतात ना बुक्क्याचा मार सहन करणं, अशा प्रकारचं. मग आई पण म्हणते की नाही हे काय असं बोलायचं असतं का वगैरे. पण मला असं वाटतं की हे अगदी लहान वयापासून शाळेच्या आधीपासूनच हे संस्कार जे आहेत ते आपण आपल्या मुलींना आजच्या काळामध्ये दिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आधुनिकीकरण जरी होतं आहे, स्त्री पुरुष समानतेचे खूप मोठ्या प्रमाणात ढोल जरी वाजवले जात आहेत, पण तरी सुद्धा कुठेतरी एक क्षण असे येतात, निसटते क्षण येतात की तिथे त्या मुली त्याच्या भक्ष्यस्थानी पडतात किंवा त्यांचं आयुष्य त्याच्यामध्ये म्हणजे होरपळून निघतं. अनेक घटना अशा घडतात. आता निसर्गाने स्त्रीला सौंदर्य दिलेलं आहे आणि तिला सौंदर्याची मूर्ती बनवली, या त्या स्त्रीचा तर दोष नक्कीच नाहीये, पण समोरची दृष्टी जर तशी नसेल तर मला असं वाटतं की मॅडमने जो प्रश्न विचारला की हे शिक्षण जे आहे सक्षमीकरणाचं, की तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या कुटुंबातल्या ज्या काही आवश्यकता म्हणजे ज्या ज्या सोयी असतील त्या पद्धतीने का होईना पण अगदी लहान वयापासूनच तिला सक्षमतेकडे तिचा जीवनक्रमणा जी आहे ती कशी सुरू करता येईल. मग तिला जे खेळ आहेत, मग हे तर झालं तिचं एक प्रकारचं काउन्सिलिंग करणं झालं लहान वयापासूनच. आणि मग ते काउन्सिलिंग करता करता अनेक शाळा आहेत की त्या शाळांमध्ये बेसिक सोयी नसतात. त्याच्यामुळे मी अगदी अपेक्षाही नाही करू शकणार की आपण जरी म्हणालो की हे आवश्यक आहे, की आज आपल्याला योगा शिक्षक तिथे आवश्यक वाटतो, काउन्सिलिंगसाठी आवश्यक वाटतो. मी आता शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते म्हणून मला नेहमी वाटतं की मुलांना काउन्सिलर सुद्धा असावा. त्यांचे किती वेगवेगळे प्रश्न असतात कितीतरी, त्यामुळे शिक्षक म्हणून आपण ते सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. पण तरी सुद्धा एक प्रॉपर पोस्ट जी आहे ती काउन्सिलरची, आणि त्याचबरोबर एक जुडो किंवा कराटे वगैरे जे अनेक असे जे महिलांना सक्षमीकरणाचे जे खेळ आहेत ते खेळ जे आहेत ते लहान वयापासून त्यांना तिथे शिकवले गेले पाहिजे. आणि मी तर हेही म्हणेन की समजा आपण ज्या शाळेमध्ये मुलींना घालू तिथे जर ते नसतील समजा त्या ठिकाणी, कारण बऱ्याचदा काय असतं शाळांना परवडत नाही, महाविद्यालयांना परवडत नाही, त्यामुळे ते अगदी कमी खर्चाचे खेळ करतात, म्हणजे खो खो कबड्डी वगैरे की ज्याला काही खर्चच लागत नाही. मी स्वतः आमच्या कॉलेजमध्ये, आणि म्हणून मला असं वाटतं की आपण मग इतर काहीतरी खर्च कमी करून का होईना पण त्या मुलींना ते शिक्षण द्यायला पाहिजे. मग त्यांना बॉक्सिंगचे शिक्षण द्यायला पाहिजे, कराटेचे, आणि जागोजागी आता कराटेची शाळा म्हणजे क्लासेस जे असतात ते अतिशय अत्यल्प दरामध्ये सुरू असतात. तर त्यांचं शिक्षण जसं कथ्थक आणि नृत्याचं शिक्षण किंवा गाण्याचं शिक्षण हे आवड म्हणून आपण मुलांना देत असतो, तर आता ती एक, आणि मुळात म्हणजे त्याच्यातनं सबलीकरण तर आहेच, सक्षमीकरण आहे की उद्या कुठलाही प्रसंग आला तर त्या प्रसंगाला ती धारिष्ट्याने तोंड देऊ शकते. नाही तर आज या वयात मी स्वतः काही शिकलेली नाहीये अजूनपर्यंत. मी जरी सांगत असले तर मी NSSची ऑफिसर असल्यानंतर
जेव्हा मी मुलींचे कॅम्प घेऊन जाते, आमचे 10-10, 7-8 दिवसाचे कॅम्प्स असतात, त्यावेळेला त्या मुली ज्या असतात, त्या मुली कशा असतात 16-17 वर्षाच्या अतिशय तरुण वयातल्या, त्यांना धड काही कळत पण नसतं. पण त्यावेळेला त्या मुलींची जिथे झोपायची व्यवस्था केलेली असते तिथे मला जागच राहावं लागतं, कारण त्या मुलींना, कारण मुलं आणि मुली असतात, मुली एका ठिकाणी मुलं एका ठिकाणी, पण मुलींना एकत्र राहताना मग त्यांना रात्रीचे खेळ करायचे असतात, अनेक कार्यक्रम करायचे असतात, पण तरी कुठेतरी एक मनामध्ये शंकेची, कारण दुसऱ्यांची मुलं आपण जेव्हा आलेली आहेत तेव्हा माझं पालकत्व म्हणून तिथे मी त्यांची आहे, तर माझी जबाबदारी आहे. त्यामुळे 7-8 दिवस मी झोपू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की त्या मुलींच्या बाबतीमध्ये उद्या काय घडेल याची मला खात्री नसते. त्यामुळे मुलींवरती पण पहारा ठेवावा लागतो आणि मुलांवरती पण पहारा ठेवावा लागतो. पण त्याच ग्रुपमध्ये जर समजा 5-10 जरी मुली कराटेचं शिक्षण घेतलेल्या असतील, सक्षमीकरण त्यांचं म्हणजे फिजिकली पण त्या फिट असतील, तर मग तेवढी चिंता राहणार नाही. पण तेवढा प्रयत्न जो आहे तो आजही आपल्या कुटुंबांमधनं पण होत नाहीये, आपल्या शाळांमधनं पण होत नाहीये. आणि म्हणून आज हे शिक्षण जे आहे ते मग जुडो कराटेचं असेल किंवा तायकांडो म्हणून एक खेळाचा प्रकार आहे, तो पण खूप सक्षमीकरण, आणि मुळात म्हणजे जितकं तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं तितकं तुमचं मानसिक आरोग्य चांगलं होतं. त्या निमित्ताने मुलांना खेळाची पण आवड तयार होते, व्यायामाची पण आवड तयार होते. आणि हे जे आता हल्लीचे जे आजार जे आहेत की ज्याच्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती ज्यांची कमी आहे त्यांना करोना पटकन अटॅक करतो, हे आपण आता रोजच वाचत आहोत. तर आपली इम्युनिटी पॉवर जी आहे किंवा प्रतिकार शक्ती जी आहे ती आपण जास्तीत जास्त वाढवली तर मला असं वाटतं खेळासारखं दुसरं कोणतंही माध्यम नाही. आणि हा विषय घेऊन जर आपण आपल्या महाराष्ट्र सरकारच्या दरबारी सुद्धा हा विषय मांडला की बाबा शाळेपासूनच आता या शिक्षणाला एक शिक्षक का होईना पण आठवड्यातनं 1 तास कमीत कमी, जसा आपल्याकडे गाण्याचा क्लास असतो, शिवणाचा असायचा किंवा आणखीन काय काय वेगवेगळे क्लासेस असतात, तर त्याच्यामध्ये हा एक क्लास जो आहे तो पण एक ऍड केला आणि प्रत्येक वर्गावरती एकदा का होईना, आणि मुलांना प्रचंड आवडतं. कारण आम्ही जेव्हा हे त्यांचे क्लासेस घेत असतो, जसे जुडो चॅम्पियन्स वगैरे असतात त्यांना आम्ही बोलवतो आणि मुलींना ते शिकवतो. मग ते 3-3, 4-4 तासाचे जे सेशन्स, त्याच्यामध्ये बेसिक का होईना पण कशा रीतीने तुम्ही समोरच्या व्यक्तीला हे करायचं. तर माझ्या मुली आहेत, त्या मुलींना मी नेहमी विचारते की उद्या जर तुम्ही बाहेर जाताना काही प्रसंग आलाच तर तुम्ही त्या प्रसंगाला तोंड कसं देणार. मग त्या मला सांगतात की आम्ही आमच्या छत्री असेल तर छत्रीचा असा वापर करू, बॅकपॅकचा आम्ही असा वापर करू, आम्ही अशा रीतीने हे करू. आम्ही म्हणजे जो आत्मविश्वास जो आहे, जो कॉन्फिडन्स जो आहे तो एक पॅरेंट्स म्हणून, एक आई वडील म्हणून तो घरातूनच आपल्याला पहिल्यांदा द्यावाच लागेल. शेवटी सर्व संस्कारांची जननी जी आहे, जन्मस्थान जे आहे ते आपलं घरच असतं. घर म्हणजे एक प्रकारचं विद्यापीठच असतं आणि म्हणून पहिली घरातनं जबाबदारी आणि नंतर मग शाळेची जबाबदारी, त्यानंतर शाळेच्या नंतर कॉलेजमध्ये पण जेव्हा 11वी 12वीच्याही वर्गावरती मग ते मुलांना चॉईसेस असतातच, पण तरी सुद्धा NSSच्या माध्यमातून, NCCच्या माध्यमातून हे जे वर्ग जे आहेत किंवा ही शिबिरे जी आहेत आणि ती अत्यंत विनामूल्य अशी शिबिरं असतात. अनेक जण या विषयावरती बोलायला तयार असतं. मी आता मॅडमला सांगितलं की जेव्हा सकाळी मलाशी तुम्ही बोललात तर तेव्हा अगदी इंटरनॅशनल लेव्हलचे काही शिक्षक आणि विद्यार्थी जे आहेत ते म्हणाले की आम्हाला या कार्यक्रमामध्ये यायला जरूर आवडेल. आपण तसाही कार्यक्रम परत एकदा घेणार आहोतच. तर मला असं वाटतं की आपण ही सुरुवात घरापासून आणि शाळेत अगदी 100% आपल्याला या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे. आणि स्त्रियांचं सक्षमीकरण जे आहे ते फक्त काही म्हणजे त्यांचं लैंगिक शोषण होण्यासाठीच व्हावं असं नाहीये, की एकूणच तिच्यामध्ये कॉन्फिडन्स जो आहे तो पण खूप चांगला बिल्टअप शकतो त्यामुळे. आणि या महिला सबलीकरणामध्ये त्या आर्थिकदृष्ट्या तिने सबल होणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच तिने शारीरिकदृष्ट्या सुद्धा सबल झालं पाहिजे. आणि या निश्चित. सगळ्यामध्ये मग ती स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवेल आणि तिला कुठल्याही प्रकारे अपमानास्पद वागणूक जी आहे ती सहन करावी लागणार नाही आणि कोणी तिच्यावरती अन्याय करणार नाही, अन्याय केलाही नाही गेला पाहिजे आणि करू पण दिला नाही गेला पाहिजे. अशा रीतीचं वातावरण जे आहे ते आपण सगळ्यांनी तयार केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये या नवीन पिढीला आपल्याला जास्तीत जास्त ऍक्टिव्ह करून घेतलं पाहिजे. निश्चित एकदम खूप छान विचार इथे प्रतिभा मॅडमनी आपल्याला आपल्यासमोर मांडलेले आहेत की एक आई म्हणून जेव्हा त्यांना एक मनामध्ये एक भीती असते, एक मुलीची आई म्हणून ना नेहमी एका स्त्रीच्या मनात भीती असते की जेव्हा आपली मुलगी बाहेर जाते तर ती व्यवस्थित येईल ना, तिची कोण छेडता नाही काढणार ना, त्यावेळी ती प्रतिकार तर करू शकेल ना. तर निश्चित घरापासून, घर ही पहिली म्हणजे पाल्याची पहिली शाळा
ही घर आणि पहिली शिक्षिका ही आई असते. तर निश्चित प्रत्येक आईने जर पुढाकार घेतला तर आज प्रत्येक मुलीला हे स्वयं संरक्षणाचे धडे हे मिळू शकतील. परंतु आपल्या समाजामध्ये विविध स्तर हे आढळून येतात. तर प्रत्येक स्तरात ना हे अशा प्रकारचं प्रशिक्षण घरातून म्हणजे पालकांकडून मुलांना दिलं जाईलच, याची काही शाश्वती नसते. म्हणूनच हा विषय आपण अशा अशा प्रकारे मांडत आहोत की जर शालेय शिक्षणात जसे अनिवार्य विषय म्हणजे आपण मराठी, हिंदी, इंग्लिश, गणित, विज्ञान हे विषय अनिवार्य विषय म्हणून शिकतो, तसंच 1ली ते 10वी पर्यंत जर कराटे किंवा हे स्वयं संरक्षणाचे धडे मुलांनी दोघांनीही जर घेतले तर प्रत्येकाच्या आयुष्यात ते अगदी सुदृढ एक म्हणतात ना की एक स्वास्थ्य त्यांचं बनू शकेल. जसं प्रतिभा मॅडमनी आता मांडलं की हे जे सगळे खेळ आहेत त्याच्यामुळे आपली इम्युनिटी खूप छान वाढते, आपलं स्वास्थ्य अगदी तंदुरुस्त राहतं आणि अशा प्रकारचे आजार आपल्याला जडू शकत नाही. म्हणजे आपल्यापासून ते लांब राहतात. तर खरंच हे खेळ किंवा हे जे स्वयं संरक्षणाचे धडे आहेत ते प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक मुलीने घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण हा विषय इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी अगदी 2 प्राध्यापक आणि ज्या आपल्या सविताताई आहेत त्या उपप्राचार्य आहेतच, त्याचबरोबर त्यांनी वकिलीचं शिक्षणही पूर्ण केलेलं आहे. तर त्यांना विचारू इच्छिते की सविता मॅडम, तुमचं मत काय या विषयावरती? तस्मिना मॅडम, प्लीज कॅमेरा ऑन करता का? तस्मिना शेख. आणि आत्ता जे दर्शक आपल्याला लाभलेले आहेत त्यांनी जर कृपया कमेंट करून आमचा आवाज तुमच्यापर्यंत नीट पोहोचतो आहे का, आणि तुम्हालाही ह्या विषयाअंतर्गत किंवा काही प्रश्न असतील विषयाला अनुसरून तर तुम्ही इथे कमेंट करून विचारू शकता. आपण एक विषय घेऊन इथे चर्चा करण्यासाठी आपण इथे हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. विषय अगदी सगळ्यांना आवडेल असावा असं मला वाटतं, कारण की खरंच एक आई म्हणून जेव्हा म्हणजे प्रत्येक स्त्री विचार करते की जिला मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर प्रत्येक आईला आज काय म्हणतात एक विचार असतो मनामध्ये जेव्हा बाहेर जातात ते पाल्य. तर अशा प्रकारचं शिक्षण प्रत्येक पाल्याला जर दिलं गेलं शाळेत ना, प्रत्येक घरातून पालकांनी जर असे धडे त्यांना गिरवायला सांगितले तर निश्चित यापुढे काय होईल की पुढच्या 8-10 वर्षात की नाही होईना हे जे स्त्रियांवर मुलींवर होणारे अत्याचार आहेत त्याला कुठेतरी आळा आपण बसताना आपल्याला दिसू शकेल. सविता मॅडम, तुम्ही काय सांगाल? या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमोस्तस्यै 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 नमो नमः. आपण भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला पूजनीय मानलं जातं. आपण बघा विद्येची देवता म्हणून आपण सरस्वतीकडे पाहतो. म्हणजे जेव्हा अन्न देवता म्हणून अन्नपूर्णेची आपण पूजा करतो, त्याचप्रमाणे आपण जेव्हा दुर्गादेवीच्या रूपातही आपण स्त्रीला पाहतो. म्हणजे मला इथे सांगायचंय की जेव्हा भारतीय स्त्री आहे ती अतिशय कणखर आहे, सक्षम आहे, आणि जेव्हा स्त्री आणि पुरुषाची तुलना जर केली तर प्रतिकार शक्ती ही पुरुषाच्या तुलनेने स्त्रीमध्ये जास्त असते. त्यामुळे मला वाटतं की स्त्रीने निर्भर आणि आत्मनिर्भर हे दोन्हीही झालं पाहिजे. स्त्रीला स्वतःचं संरक्षण स्वतः करता आलं पाहिजे, आणि हे स्वतःचं संरक्षण स्वतः करायचं असेल तर हे कराटे हे इतकं छान पद्धतीचं एक माध्यम आहे. इव्हन शाळा महाविद्यालयामध्ये आज आपण पाहतो की अनेक ठिकाणी विश्वास मॅडमनी सांगितले की अनेक शाळा महाविद्यालयामध्ये देखील कराटेचे क्लासेस चालू असतात. इव्हन आमची तस्मिना ही आमची स्टुडंट आहे. माझ्या कॉलेजमध्ये तिनं मागची 2-3 वर्ष झाले ती कराटेचे क्लासेस घेते. खरं तर जेव्हा तस्मिना कराटे क्लासेस शिकवायची तेव्हा मी एक गोष्ट ऑब्झर्व केली. कराटे क्लासेसमध्ये शिकवलं काय जातं, जेव्हा एखाद्या वेळेस आपल्यावर म्हणजे अटॅक होतो तेव्हा त्याला प्रतिकार कसं करायचं, म्हणजे मुळामध्ये हा प्रतिकार करण्यासाठी कराटे क्लासेस खूप महत्वाचे आहेत. कारण की स्त्री जसं आपण पाहिलं लहानपणापासून, आपण जेव्हा मॅडमनी सांगितलं की कुटुंबापासून तिची जडणघडण केली पाहिजे, लहानपणापासून आपण स्त्रीला एकदम नाजूक कामं म्हणजे घरात तिला काही ओझं उचलायचं असेल तर नाही तू उचलू नकोस, मुलाला आपण बोलवलं जातं. मला वाटतं की मुळामध्ये लहानपणापासून तिला अवघड कामं करायला पण शिकवा. एकदम स्त्री फार नाजूक आहे, ती काही करू शकत नाही, मेंटली तुम्ही त्या पद्धतीने तिला कुटुंबातूनच प्रिपेअर करता.
त्यामुळे कुटुंबामधूनही तिला अशा पद्धतीने वागणूक दिली पाहिजे, की हा ती म्हणजे अवघड कामही करू शकते, ओझं देखील उचलू शकते आणि मुलामध्ये ती करू शकते. पण तिची जी कौटुंबिक ठेवण आहे त्या पद्धतीने होते. त्यामुळे ह्या गोष्टी पण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. मुळामध्ये कुटुंबामधून त्या पद्धतीची जी ठेवण आहे ती कुठे ना कुठे दूर केली पाहिजे. आता मॅडमनी जसं वेगवेगळे विषय काढले, तिला नृत्याचे क्लासेस असेल, वेगवेगळे आपण म्युझिक क्लास लावतो. इव्हन आपण कंपल्सरी मुलींना ब्युटी पार्लरला पाठवतो. मला वाटतं त्याऐवजी तुम्ही कराटे क्लासेसला पाठवा. ती आत्मनिर्भर जेव्हा होईल, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो आज आज स्त्री बाहेर एकटी जेव्हा जाते तेव्हा किंवा शाळा महाविद्यालयाचा जेव्हा प्रश्न येतो ऍडमिशनचा, तर प्रत्येक पालक काय विचार करतात, की आपल्या घराजवळ, आपल्या गावाजवळ, आपल्या शहराजवळ कॉलेज असावं. एखाद दूर जेव्हा आपण कॉलेज, शाळा महाविद्यालयामध्ये पाठवायचं म्हणजे त्या पालकांच्या मनामध्ये भीती असते, की मुलांना दूर पाठवायचं का? दूर जर पाठवलं तर ती स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतो का? इव्हन आपण जर महाराष्ट्रामध्ये पण आपण अनेक घटना घडतात. हॉस्टेलमध्ये असेल, शाळा महाविद्यालयामध्ये असेल, तिच्यावर लैंगिक अत्याचार होतात, बलात्कारासारखे प्रसंग तिच्यावर, स्त्रीवर किंवा मुलींवर घडतात. अशा वेळेस स्वतःचं संरक्षण तिला स्वतः करता आलं पाहिजे. आज आपल्याकडे निर्भया कायदा आहे, म्हणजे निर्भया कायदा असली तरी ती जोपर्यंत निर्भर होत नाही तोपर्यंत या निर्भया कायद्याचाही काहीच उपयोग नाही. त्यामुळे मुलामध्ये पहिल्यांदा ती निर्भय झाली पाहिजे, आत्मनिर्भर झाली पाहिजे. जेव्हा आता जेव्हा आपण रामायण महाभारताचं मला मुद्दाम उदाहरण देऊ इच्छिते. जेव्हा रावण सीतेला अपहरण करायला आला तेव्हा तेव्हा त्याला पहिल्यांदा रावण सीतेचं अपहरण करू शकला नाही का? कारण की तिच्यामध्ये निर्भयता होती. ती निर्भयता आज खरंच प्रत्येक मुलीच्या अंगी असली पाहिजे, की जर तुमच्यामध्ये निर्भयता असेल, आत्मविश्वास असेल, तर जगातलं कोणतंही संकट आलं तरीही तुम्ही शारीरिक असो, मानसिक असो, कोणतंही संकट असेल ती चांगल्या पद्धतीने फेस करू शकते. जोपर्यंत तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम होणार नाही, तोपर्यंत तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम होणार नाही. म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग, किंवा इच्छाशक्ती एवढी प्रबल पाहिजे, की कोणतंही संकट आलं तरीही ती त्या पद्धतीने तिला फेस करू शकलं पाहिजे. आपण म्हणतो आता प्रत्येक घरोघरी म्हणजे मातीच्या चुली असतात महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक घरामध्ये नियम असतात. इव्हन मी पण ते शाळा महाविद्यालयामध्ये असताना नियम पाळाय 7च्या आत घरात. मुलींना 7च्या नंतर जेव्हा घराच्या बाहेर पाठवताना प्रत्येक पालकाच्या मनामध्ये भीतीचं वातावरण असतं. अरे, अंधार झाला की मुलगी ती घरात पाहिजे. ती शाळा, महाविद्यालय, क्लासेस, ट्युशन कुठेही जाऊ, पण ती अंधारात पडण्याच्या आत घरात पाहिजे. म्हणजे एक प्रकारे प्रत्येक कुटुंबाच्या, प्रत्येक पालकाच्या मनामध्ये ही भीती आहे. त्यामुळे जर तुम्ही कराटेच्या सारखं एक जर प्रशिक्षण मुलींना दिलं कंपल्सरी, अगदी पहिलीपासून तिला कराटेचे क्लास लावले पाहिजे. आपण कराटेचे जर क्लास लावले तर मुलामध्ये, इव्हन माझ्या मुलींना देखील कराटेचे क्लासेस आहेत. एकदम ती घरी त्यांचं अनुकरण त्या करतात. म्हणजे एकमेकींना मारणं, फायटिंग करणं, प्रतिकार करणं, म्हणजे मुलामध्ये त्याचं फॉलो खरं तर ह्या गोष्टी होणं महत्वाचं आहे. कुणीतरी इव्हन माझ्या लहान मुलीचं मुद्दाम इथं उदाहरण देते. माझ्या लहान मुलीला शाळेमध्ये एक मुलगा दररोज मारायचा आणि 15 दिवस मॅडमनी सुद्धा मला सांगितलं होतं, की हा मुलगा मारतोय. थोडासा मुलगा डॅम्बिश होता आणि मी गेले नाही तिच्या स्कूलमध्ये. मी म्हटलं आज मी तिला म्हणेल, की "अरे हा तू मारू नकोस." त्यांच्या पॅरेंट्सला सांगेल, "तो तुमचा मुलगा आमच्या मुलीला मारतोय." म्हटलं आज मी तिला आधार देईल. इन फ्युचरमध्ये प्रत्येक ठिकाणी मी तिच्यासोबत राहू शकत नाही. मी म्हटलं आज मार खाईल, उद्या खाईल, परवा खाईल. एक दिवस असा येईल की तिनंही मारेल. मग ती काय 15 दिवसानंतर रिझल्ट काय आला? ती पण मारायला लागली. म्हणजे लहान मुलांना असं समजून सांगताना, त्या वयातल्या मुलांना समजून सांगून पर्याय नाही. जेव्हा ती मारायला लागली तेव्हा त्या मुलाने देखील मारणं बंद केलं. हा विषय साधा आहे, छोटी गोष्ट आहे, पण यातून खूप मोठा इफेक्ट होऊ शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना, मुलींना शिकवता तेव्हा आधार देऊ नका. त्यांना कुठे जिथं जाईल तिथं ती सक्षम असली पाहिजे. म्हणजे पॅरेंट्स काय करतात, लहानपणापासून तिला आधार देतात. आधार देऊ नका. तिला त्या परिस्थितीशी लढता आलं पाहिजे. त्या परिस्थितीतून, छोट्या छोट्या गोष्टीतून, छोट्या छोट्या प्रसंगातून तिला बाहेर पडता आलं पाहिजे. तर ती छोटे छोटे प्रसंग चांगल्या पद्धतीने निभावेल तर इन फ्युचरमध्ये ती जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेली तरी सक्षमपणे ती तो प्रसंग निभवू शकेल. कारण की जर तुम्ही मनाने सक्षम असेल तर शब्दाने देखील मला वाटतं की तुम्ही फाईट करू शकता. जेव्हा आपण मनाने घाबरतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला कळतं की ही व्यक्ती घाबरलेली आहे.
आणि मन जेव्हा घाबरतं तेव्हा शरीर देखील साथ देत नाही. म्हणजे शरीर देखील हातपाय कापायला लागतात जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा. एक ऑब्झर्व आहे. तेव्हा मनाने इतकं खंबीर व्हा आणि हे मनाचा खंबीरपणा मला वाटतं कुठे ना कुठे कधी येतो ह्या कराटे सारख्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून येतो. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये, अगदी प्राथमिक शाळेपासून माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा प्रत्येक ठिकाणी मुलींना कराटेचं प्रशिक्षण असलं पाहिजे. इव्हन महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातूनही काही ठिकाणी हे किंवा वेगवेगळ्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये कराटे प्रशिक्षण मोफत दिलं जातं. तर याचा फायदा अनेक मुलींनी घेतला पाहिजे. आणि कारण पॅरेंट्स देखील मुलींना कराटे क्लासेस ला पाठवताना घाबरतात बघा. कारण की किंवा त्यांना वाटतं की नको, मुलींना कराटे क्लासेस नको. ही जी मानसिकता आहे ती देखील पॅरेंट्सनी बदलली पाहिजे. पालक खरं सुद्धा तर विचार करतात की जर नृत्याचा क्लास लावायचा असेल तर आपल्या मुलीला लावूया आणि कराटेचा क्लास लावायचा असेल तर आपल्या मुलाला लावूया. तर एक ही संकुचित वृत्ती जी पालकांची आहे ती कुठेतरी बदलली पाहिजे. थांबली तर पाहिजे. निश्चित रूपाने समाजात हा बदल घडून येऊ शकतो. बोला म्हणजे सविताताई. सुरक्षित राहू नाही तर स्वतःचे संरक्षण तिला स्वतः करता आलं पाहिजे. पॅरेंट्स त्यांना सुरक्षितता देऊ शकतात किंवा देऊ शकते, पण ती जोपर्यंत ती स्वतः स्वसंरक्षण करू शकत नाही तोपर्यंत ती सुरक्षित नाही. त्यामुळे कराटेचं बरोबर. प्रशिक्षण असलंच पाहिजे. नाही, खरंच अगदी एक उदाहरण जे त्यांच्या मुलीचं तुम्ही तुमच्या मुलीचं इथे सांगितलेलं आहेत, की एक दिवस मार खाल्ला, दुसऱ्या दिवशी मार खाल्ला. पण असं म्हणतात, की एखाद्या क्रियेविरुद्ध प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया ही देणं हे काळाची गरज बनली आहे. ती आपण आज एक दिवस मार खाऊ, दुसऱ्या दिवशी मार खाऊ, पण परवा आपला हात उचलला जाणं हे फार गरजेचं आहे. आणि या आता म्हणजे म्हणतात ना, की आधुनिकीकरण हे खूप झपाट्याने होत आहे. आणि निश्चित आपण मुलांना असं नाही शिकवत आहे, की जा तू मारझोड कर का तू भांडण कर, असं नाहीये. पण जर तुझ्यावर अत्याचार घडत आहे, तर तिथे रोख बसवण्यासाठी तुझी मानसिकता ही म्हणजे त्या मुलाची, त्या व्यक्तीची ही लहानपणापासून जर आपण घडवत घेतली, तर पुढे जाऊन त्याला त्याचा फायदाच होत असतो. आता आज आपल्याबरोबर तस्मिना शेख ह्या स्वतः ब्लॅक बेल्ट आहेत आणि शाळांमध्ये मुलींना स्वयंसंरक्षणाचे धडे त्या देत असतात. आणि तस्मिना शेख, तुम्हाला विचारू इच्छिते, की हे धडे देत असताना मुलींकडून तुम्हाला आलेले अनुभव किंवा मुलांनी इथं काही जर म्हणजे तुमच्याकडून ऐकायला आवडेल, की काय नक्की की त्यांना हे धडे घ्यायला आवडता आहेत का? त्याच्यानंतर पालकांची म्हणजे मनोवृत्ती बदलते आहे का? कारण की कुठेतरी आपण असं मगाशी मी म्हटलं तसं, की जर कथ्थक आणि भरतनाट्यम यांसारखे क्लास लावायचे असेल तर मुलींना लावायचेत आणि कराटे, ज्युडो असे जे वेगवेगळे स्वयंसंरक्षणाचे धडे द्यायचे तर ते मुलाला द्यायचे आहेत. तर ही कुठेतरी म्हणजे म्हणतात ना मानसिकता कुठेतरी पालकांची बदलताना तुम्हाला दिसते आहे का? याबद्दल जाणून घ्यायला तुमच्याकडनं आवडेल. तस्मिना पहिले अनम्यूट करा, कारण की तुम्ही म्यूट आहेत मला दिसताय. खाली बटन आहे तर ते अनम्यूट करा आधी, मग तुमचा आवाज येईल. हॅलो, हा नमस्कार मॅडम. मी हा तस्मिना. नमस्कार. एक मिनिट हा, जरा थोडासा नेटवर्क इश्यू आहे. हो हो नक्कीच. हा. हॅलो, हा मॅडम. म्हणजे हा कराटे बोला. क्लासमध्ये कसा, म्हणजे मी स्वतः 8वी पासून 2012 पासून कराटे करते. म्हणजे असं हम्म. म्हणजे प्रॅक्टिस वगैरे चालूच आहे माझं. मी आता सुद्धा कराटे सुद्धा खेळते. कराटे, हो थांगता, उशू वगैरे माझे अजून म्हणजे बरोबर. असे वेगवेगळे प्रोफेशनल गेम आहेत ते खेळते मी. ओके. हा. माझा तर आवाज मग येतोय तुम्हाला मॅडम? हो हो नक्की. हा. तुमचा आवाज अगदी व्यवस्थित येत आहे. तर हा. हे सगळे खेळ खेळताना म्हणजे कुठेतरी पालकांची मानसिकतांमध्ये बदल होताना दिसत आहे का? किंवा मुलींनी तुमच्या म्हणजे मुलींना तुम्ही शिकवता तेव्हा त्यांनी काही हम्म. ते अनुभव शेअर कराल तर आवडेल ऐकायला.
हा म्हणजे मी आधी स्वतः म्हणजे लहान मुली असतात ना, म्हणजे आता थोडे लहान मुली आहेत 8वी 9वीला, मग त्यांना मी हो. सांगते आधी असा गेम असतो, तुम्ही खेळा. तुम्हाला अनुभव आला हा. पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे त्या गेम मध्ये खेळताना रुची येणार नाही. बरोबर. म्हणजे तो गेम तुम्ही आधी म्हणजे म्हणजे आपला क्लासवर मी तुमचं प्रॅक्टिस घेते करते. तुम्ही मुलांसोबतही तो गेम खेळा. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला तो गेम पूर्ण प्रॉपर कसा आहे कसा नाही हे सगळं सांगते मी त्यांना. त्यांना सगळं ओके. सांगून मग प्रॉपर मग नंतर त्यांना तो गेम खेळण्यासाठी पूर्ण तयार करते, ट्रेन करते. हम्म. म्हणजे लहान लहान मुली आहेत, असं म्हणजे जास्त असे म्हणजे 10वी पर्यंतच्या पण मुली नाहीत, 7वी 8वी एवढ्याच मुली असतात. त्यांना मी पूर्ण गेम म्हणजे सांगते व्यवस्थित, मग सांगून त्यांना मी खेळायला लावते. आता म्हणजे असं म्हणजे स्पर्धेला गेलेलो सांगलीला. हम्म. राज्यस्तरीय स्पर्धा होती. आधी म्हणजे त्या खूप म्हणजे असं लहान होत्या. फर्स्ट टाइमच त्या स्पर्धेला आलेल्या. असे म्हणजे ते खूपच असे म्हणजे घाबरलेल्या एकदम. असं म्हणजे एक तर मुलगी रडायला लागली, 8वीला होती ती. तिला म्हणलं बरोबर. घाबरू नको, काही होत नाही. मी आहे तुझ्या पाठीमाग, मी तुझ्या पाठीमागच उभं राहते. तू आतमध्ये गेल्यानंतर मी तुला सांगते कसं खेळायचं कसं नाही. आधी तिला बरोबर. फर्स्ट राऊंड मध्ये तिला ऑब्झर्वेशन कर म्हणून सांगितलं तिला मी. ती कशी खेळते, हम्म. ती कशी खेळते हे ती पहिल्या राऊंड मध्ये 30 सेकंडच्या तिला तिचं सगळं पूर्ण ऑब्झर्वेशन करून घे. मग ती कशी खेळते ना त्याच्या मग नंतर आपण हम्म. व्यवस्थित तिचा गेम समजून घेऊन मग तू अटॅक कर तिला, असं मग तिला बरोबर. सांगितलं मी. एकदा दोनदा तिला व्यवस्थित सांगितलं. मग नंतर ती व्यवस्थित 2-3 राऊंड खेळले आणि डायरेक्ट नंतर तिला गोल्ड मेडल लागलं. अरे वा. म्हणजे हा त्यांचं मनोधैर्य तुम्ही वाढवलं तर ते हा कुठेतरी चीज झाल्याचा हा अगदी तुम्हाला आनंद तिथे झाला असावा. हा. मग नंतर ती इतकी खुश झाली ना, तिने नंतर मला येऊन म्हणजे असं म्हणजे पूर्ण असं मिठी मारली जोरात. नाही निश्चित. तुम्ही कुठून तस्मिना शेख तुम्ही कुठून जॉईन झाल्यात आता? अमरावती. मी वडूज मधूनच जॉईन झाले, सातारा जिल्हा. ओके. म्हणजे ग्रामीण हा क्षेत्रातील भागातील मुली सुद्धा आता हा कराटे हे स्वयंसंरक्षण सारख्या हे धडे हे गिरवत आहेत आणि हा निश्चित रूपाने ते गोल्ड मेडल वगैरे आणत आहेत आणि तस्मिना हा शेख त्यांना त्या मुलींना हे अशा प्रकारचे धडे देऊन अगदी खूप छान त्यांचं मनोधैर्य वाढवत आहे आणि खूप छान तुम्ही कार्य करत आहात तस्मिना. हा. आपल्याबरोबर इथे राज्यस्तराला ती किरण. हा हा, बोला बोला बोला. नाही, राज्यस्तरावर तिला गोल्ड मेडल बसलं. मग तिचे डायरेक्ट नॅशनल मणिपूर येथे सिलेक्शन झालं. वा. त्या हा मुलीचं. हा त्या मुलीचं. ओके. हा. छान. म्हणजे त्यांच्या घरच्यांचा पण छान अगदी त्यांनाही आनंद झाला असेल हो. की म्हणजे आधी त्यांनी म्हण- परवानगी दिलेली मुलींना कराटे सारखं शिक्षण म्हणजे तुम्ही हे घ्या, शिका, हे खेळ खेळा आणि तुम्ही पुढे जा अशा प्रकारचं हा म्हणजे घरच्यांची अनुमती होती का तुम्हाला त्याच्यासाठी पण काहीतरी तयारी करावी लागली कारण की त्यांना त्यांना मनवणं वगैरे अशा काही गोष्टी कराव्या लागल्या की पालक तयार होते? नाही, त्यांना आधी म्हणजे 2-3 वेळा मीटिंग घ्यावी लागली. म्हणजे ओके. माझ्यावरचे जे सर आहेत ना, त्यांना मी हा. म्हणजे त्यांच्या क्लासवर घेऊन गेले. सगळ्या पालकांना गोळा केलं. म्हणजे सगळ्या पालकांना जमवून म्हणजे सगळं सरांनी माहिती सांगितली. सगळी व्यवस्था आहे मुलींची, आपण सगळी चांगली सोय करू. जेवणा खाण्याची काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला सातारा बरोबर. जिल्ह्यासाठी एक प्रॉपर रूम देतात ते. राहण्या हा. खाण्याची वेगळी सगळी सोय आहे. त्याच्यामुळे काही काळजी करू नका तुम्ही. बरोबर. तस्मिना मॅडम स्वतः आहेत. माझ्यासोबत अजून माझ्या बरोबरच्या म्हणजे माझ्या सिनियर पण होत्या आणि माझ्या ज्युनियर पण होत्या मुली. आम्ही सगळे ओके. 5-6 जणी होतो त्यांच्या सगळ्यांची काळजी घेण्यासाठी. हम्म. हा, त्याच्यामुळे ते काय असं म्हणजे एवढा प्रॉब्लेम नाही आला. म्हणजे एकदा बरोबर. 1-2 म्हणजे असे पालक जरा असे जरा घाबरत होते. त्याच्यामुळे त्यांना सगळं व्यवस्थित सांगितलं. मग 3 दिवस आम्ही सांगलीमध्ये निश्चित. होतो. वा. हा खूपच छान. हा अगदी राज्यस्तरीय त्यांना म्हणजे गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि हा. तुम्हालाही खूप आनंद त्यातल्या झाला असेल 10 की म्हणजे काय 10 म्हणतात 10 मुलींना गोल्ड मेडल मिळालं. 10 मुलींना गोल्ड मेडल मिळालं. वा. हा खरंच खूप तुमचं अभिनंदन. त्या मुलींचंही अभिनंदन. हा ते इथे तस्मिना शेख तुम्ही म्यूट करून घ्या. किरण दवे जी आपल्याबरोबर जोडल्या हा गेलेल्या ठीक आहेत आहे. त्या स्वतः एक वर्किंग वुमन आहेत आणि वर्किंग वुमन आत्ता म्हणजे म्हणतात की मोठमोठ्या शहरामध्ये प्रत्येक स्त्रिया ह्या म्हणजे काहीतरी काम करताना दिसून येते. त्या कामाच्या निमित्ताने त्यांना बाहेर पडावं लागतं. शिफ्टमध्ये सुद्धा काम करावं लागतं. तर किरणजी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते की शालेय शिक्षणात स्वयंसंरक्षण हा विषय अनिवार्य असायला हवा का? याबाबत तुमचं मत काय?
अनडाऊटेडली असायलाच हवा. दॅट इज मस्ट. म्हणजे त्याच्या ऑप्शन नाहीये त्याला काही की नसावा असं करून. तर दॅट वॉट आय थिंक की असायलाच पाहिजे. त्याच्या मागचं लॉजिक माझं हे आहे की जे आपण बाळपणापासून शिकतो, राईट, म्हणजे आपण अजून पण आपल्याला ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर, व्हॉट एव्हर अजून पण आपल्याला आपल्याला आठवते ती पोएम. का? कारण की आपण तेव्हा शिकलेलो. तर जर आपण हे 1st to 10th मधनच आपण जर शिकत आलो ना, तर ते आपल्या मेमराइज्ड होईल. ते आपल्याला नेहमी आठवत राहील की फक्त ते दीज आर द थिंग्स. म्हणजे असे आहेत ना की एक दिवसाचं वर्कशॉप किंवा जस्ट कधी कुठे कोर्स जॉईन केला आणि 15 दिवसात संपला, त्याच्यानंतर ते विसरलं जातं. तर जर हे स्कूल सिलेबस मध्ये जर हे ऍड होईल ना, तर ऑफकोर्स ते मेमराइज राहील. आणि तो प्रेझन्स ऑफ माइंड जो लागतो वेनेवर, जेव्हा पण अशा सिच्युएशन्सला कोणी सामोरं जातं, तर एक प्रेझन्स ऑफ माइंड इज व्हेरी मच नेसेसरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आग लागली, आपल्याला माहिती आहे आग बुझवायची कशी, पण आपण तेव्हा विसरतो की हा माझ्याकडे एक्सटिंग्विशर होता, मी आग बुझवू शकले असते, पण मी तेव्हा विसरून गेली कारण का मी घाबरले, मी नर्वस झाले. तर हे जे प्रेझन्स ऑफ माइंड पाहिजे ना, ते जेव्हा ते सिच्युएशन रिपीट, तेव्हा त्या ते व्हॉट यू कॅन से, ते सिलेबस जेव्हा रिपीट होत असतील ना, तर ते प्रेझन्स ऑफ माइंड बाय डिफॉल्ट आपल्या बॅक ऑफ द माइंड राहील. आणि वी कॅन यूज दॅट जेव्हा पण आपले सिच्युएशन, आपण ह्या सिच्युएशनच्या सामोरे जाऊ. फॉर दॅट थिंग ही वस्तू स्कूल सिलेबस पासूनच नेसेसरी आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण छोट्या पोरांपासून शिकवू शकतो. ऑफकोर्स जसं प्रतिमा मॅडम बोलल्या, सविता मॅडम बोलल्या, मी परत ती पूर्ण स्टोरी रिपीट नाही करू इच्छित, पण स्कूल आपल्या घरापासून तर ते केलंच पाहिजे. स्कूल्स मध्ये पण गुड टच काय आहे, बॅड टच काय आहे, ह्या गोष्टी समजवल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे त्या वेळेनुसार त्याला जसं आपण फर्स्ट लेवल शिकतो, त्यानंतर सेकंड लेवल शिकतो, थर्ड लेवल शिकतो कुठल्याही वस्तूची, तशाच ह्या गोष्टीचं पण आहे की आपण पहिले बेसिक्स शिकवायला पाहिजेत फ्रॉम 1st to 4th स्टँडर्ड. त्यानंतर त्याचा एक लेवल अबाव फ्रॉम 5th to 7th स्टँडर्ड. त्यानंतर त्याचा एक लेवल अबाव फ्रॉम 7th to 10th स्टँडर्ड. अशा प्रकारे जर ते केलं गेलं तर ऑफकोर्स ह्या वस्तू ही जी हे पूर्ण एक जे थॉट आहे त्यातला आपल्याला आउटपुट मिळेल. आपल्याला न्यूज अँड मीडियामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कमी मिळायला बघतील की तिकडे एका मुलीबरोबर असं झालं, तिकडे तसा गँग रेप झाला. ह्या गोष्टी आपोआप कमी होतील जेव्हा ह्याचं हॅमरिंग होईल इन स्कूल्स, इन कॉलेजेस. ह्या गोष्टीवरती जेव्हा दर आठवड्याला 2 पिरियड्स असे आहेत, दर महिन्याला तुम्ही त्याची एक्झाम्स घेताय, तेव्हा त्या गोष्टी आपोआप आपल्याला दुसऱ्या बॅक ऑफ द साईड कमी होतील. दुसरी एक पॉइंट मी असं पण इकडे आय नीड टू पुट फॉरवर्ड इन दिस टेबल इज की ऑफकोर्स मुलींना आपण हे शिकवलं पाहिजे. मुलींना त्यांचा सेल्फ डिफेन्स आलाच पाहिजे. त्यांना हा रे बोलल्यावर का रे कसं करायचं ते आलंच पाहिजे. त्याला ऑप्शन नाहीये. पण ऑन अदर साइड आपण मुलांना पण हे शिकवलं पाहिजे की एक वुमेनची डिग्निटी कशी असावी, आणि ते सुद्धा आपण घरातनं शिकवलं पाहिजे. आपण आपल्या जसं आपण मुली आहेत म्हणून आपण चिंता करतो की एक मुलीची आई आहे, मी एका मुलीची आई आहे, तिला असं झालं तर काय होईल, तिला तसं झालं तर काय होईल. तसं जर एक ज्या मुलांच्या आई असतात, देन दे आर हॅव्हिंग बेबी बॉय किंवा त्यांना मुलगा आहे, त्याला ते एक शिक्षण सुद्धा केलं पाहिजे की जशी तू तुझ्या आईची रिस्पेक्ट करतो, तुझ्या बहिणीची रिस्पेक्ट करतो, तशीच रिस्पेक्ट तू बाहेर पण बाहेरच्या वुमन्स आणि बाहेरच्या फिमेल्सला पण करावा. ही पण एक गोष्ट होईल जेव्हा आपल्याला तो रेशिओ, रेप्सचा रेशिओ किंवा सेक्शुअल हॅरेसमेंटचा रेशिओ हा कमी जाईल. राईट. हा एक अजून एक पॉइंट मला सांगायचा होता. आय गेस की हा पॉइंट सुद्धा ह्याला आपण लिंक करू शकतो, कारण का नॉट ओनली फिमेल्स, मेल्सची पण एक ती थॉट प्रोसेस जर चेंज झाली तर मग ह्या गोष्टीवरती आपण अपलिफ्ट होऊ शकतो. राईट. जसं मी एक वर्किंग वुमन आहे, मी एक HR मॅनेजर आहे एका कंपनीमध्ये, त्याच्याच बरोबर मी एक एथिक काउन्सिलर पण आहे इन द सेम कंपनी. कधी अशी सेक्शुअल हॅरेसमेंटची केस आली तर आय एम कमिटी मेंबर ऑल्सो. तर तेव्हा काय एक लू फॉल असतो ना की कॉन्फिडन्स नाहीये मुलींमध्ये बिलकुल, की मी त्याला का रे हा क्वेश्चन करू शकते. तो कॉन्फिडन्स
तिच्या आतमध्ये स्कूल एज्युकेशन पासूनच गेला तर तो होऊ शकतो. त्याच वेळी तो खूप कमी मुली अशा असतात की तो लगेच कार्य विचारू शकतात असं करून. म्हणून आय थिंक की हे स्कूल सिलेबस पासूनच एक सेल्फ डिफेन्स हे सब्जेक्ट हा टाकावा इज व्हेरी मच नेसेसरी. निश्चित खूप छान विचार इथे मांडलेले आहेत, की मुलींना हे शिक्षण अनिवार्य असायलाच हवं. परंतु आपल्या मुलांना म्हणजे प्रत्येक आईनी आपल्या मुलाला सुद्धा शिकवलं पाहिजे, की प्रत्येक स्त्रीशी, मुलीशी तू कसं वागलं पाहिजेस. आपण नेहमी शिकवत असतो, की मुलींना कधी-कधी सांगताना सांगितलं जातं, की एवढे तोकडे कपडे घालू नकोस किंवा अपरात्री जास्त रात्री बाहेर पडू नकोस, है ना. आता 7च्या आत घरात ही पूर्णपणे काय म्हणतात, की सध्या कोरोनामुळे आपण घरात थांबलेलो आहोत. सर्वच जण थांबलेले, सर्व वयोगटातले म्हणजे जे व्यक्ती आहेत ते घरामध्ये आहेत, बंदिस्त झालेले आहेत. परंतु म्हणजे जे आपण म्हणतोय, की ही आता सिच्युएशन ही बदललेली आहे. काळ बदललेला आहे, की 7च्या आतने अगदी पूर्ण रात्रभर सुद्धा म्हणजे शिफ्टमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया आहेत आणि त्यांना त्यासाठी बाहेर राहावं लागतंय. आता प्रत्येक घरातल्या आईने जर प्रांजल मॅडम, हा वसा हां, बोला सविता मॅडम. या अनुषंगाने या अनुषंगाने मला एक प्रसंग सांगायचा आहे. ओके. बोला ना. ते नेमकं दिल्लीला बघा निर्भया प्रकरण झालं हो, हो, हो. आणि सगळीकडे स्त्रिया सुरक्षित नाहीत, एक भावना होती सोसायटीमध्ये. हो. आणि त्याच दरम्यान मध्ये मला एक दिल्लीला जे JNU युनिव्हर्सिटीमध्ये ट्रेनिंगचा कोर्स होता 21 दिवसासाठी. हं. आणि मला जायचं होतं. त्याच्यामध्ये माझे सासरची आणि माहेरची दोन्ही मंडळी म्हणायला लागली की नाही जायचंच नाही, दिल्ली म्हणजे जायचंच नाही. आणि तेवढ्यानंतर तेव्हाचीच गोष्ट. आम्ही ठरवलं की नाही, मी ठरवलं की मला जायचंच आहे. आणि मी दिल्लीला गेले, एकटीच गेले. पण माझ्या घरचे सगळ्यांचे कंटिन्यू फोन, कुठे कुठे कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये आहेस का? अगदी सकाळी आणि रात्री पण. नंतर मी काय केलं, आधी माझा मोबाईल आउट ऑफ रेंज टाकला. आणि विशेष म्हणजे JNU मध्ये मोबाईल वगैरे होते. मग आम्ही काय केलं, टोटल मी कुठे कसं आहे मी त्याला काही सांगितलं नाही. मी म्हटलं प्रत्येक कारण की इतके फोन येत होते, तू कुठे आहेस? इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, असं करायचं नाही, तसं करायचं नाही. तेव्हा म्हणजे एक प्रकारचं ते ऐकून मला पण एकदम स्वतःची भीती वाटायला लागली की अरे हा, मला समोरचा तिसरा प्रत्येक व्यक्ती वाटायला लागली की हा डॉन आहे. आणि दिल्लीचे भैया लोक म्हणतं भीती वाटायला लागली. पण जेव्हा मी ते मोबाईल बंद केला तेव्हा बिनधास्तपणे मी तिथे वापरली आणि ती भीती कुठेतरी दूर केली की अरे हा, म्हणजे कुणी काही झालं तरी आपण कुणाला घाबरायचं नाही. आणि आम्ही रात्र त्या JNU मध्ये फिरायचो. रात्र जागी राहून आम्ही JNU थोडंसं बंद नाही. मग ती जेव्हा मी तिथे वावरलो, इव्हन राष्ट्रपती भवनामध्ये गेलो, आपण राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये आम्हाला तिथं इन्व्हिटेशन आलं. आणि तिथे मी एकटे गेले. म्हणजे सांगायचा उद्देश हाच की तुम्ही ज्या म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी त्या व्यक्तीला दिली पाहिजे, त्या मुलीला दिली पाहिजे, त्या स्त्रीला दिली पाहिजे. भले आता मी मी प्रभारी प्राचार्य आहे, प्राध्यापक आहे, या पदावर जेव्हा सुद्धा जेव्हा फॅमिली म्हणते की अरे म्हणजे फॅमिली मध्ये जेव्हा भीतीचं वातावरण येतं तेव्हा कुठे ना कुठे मानसिकता बदलते. त्यामुळे टोटली पॉझिटिव्ह एनर्जी दिली पाहिजे. काही जसं मागच्या मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं की कुणाला स्वतःच्या बाप्पाला सोडलं तर कोणाच्या बाप्पाला मी घाबरत नाही. हा एक प्रत्येकाने दिला पाहिजे. आणि मुळात कुठेही गेलं तरी न घाबरता एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने त्या प्रत्येक गोष्टीला फेस केलं पाहिजे. मग ते दिल्ली असो, गल्ली असो की दिल्ली असो, प्रत्येक ठिकाणी गाजवलंच पाहिजे, आत्मनिर्भर राहिलंच पाहिजे आणि आपल्या मनामध्ये निर्भयता म्हणजे नेहमी साठवली पाहिजे आणि आपल्या कृतीमधूनही आणली पाहिजे. अगदी बरोबर आहे, की अगदी आपल्या पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे, की आत्मनिर्भर बना. तर निश्चित प्रत्येक स्त्रीने आत्मनिर्भर बनायला हवं.
तर आत्मनिर्भर बनण्याची पहिली पायरी ही स्वयंसंरक्षण आहे. जसं आत्ता एक उदाहरण ह्यांनी सांगितलं, की मला दिल्लीमध्ये जायचं होतं, पण परंतु माझ्या माहेरच्या आणि सासरच्या दोन्ही व्यक्तींनी सांगितलं, की दिल्लीत जाऊ नको. कारण की तो म्हणजे जो रेपचा जो होता, की आत्ताही आणि तो 16 डिसेंबरला 16 डिसेंबर ही तारीख होती त्याची. 12ला आय थिंक हां. तर तेव्हा तो घडलेला होता आणि तो अजूनही म्हणजे म्हणतात ना, की ती तारीख अजूनही आपल्या म्हणतात ना, की डोक्यातनं जात नाहीये, की काय त्या म्हणजे त्या मुलीचे किती हाल केलेले होते. तर अशा प्रकारचं म्हणजे सगळं प्रसार माध्यमांमधून ह्या सगळ्या गोष्टी येत असताना आई-वडील किंवा सासू-सासरे जे आहेत, आपली चिंता करतात ते सगळेच व्यक्ती. तर त्यांचंही कुठे चुकलं नाही, की इतकं अगदी म्हणजे प्रसार माध्यमातनं तेवढं सगळं सांगितलं जातच होतं. आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा त्यांच्या मनावर कुठेतरी होत असावा आणि त्यामुळे ते तुमच्या काळजीपोटी ते सांगत असतील, की "तू दिल्लीमध्ये जाऊ नको." परंतु अ, अ, निश्चित रूपाने प्रत्येक जर स्त्रीने हे असे स्वयंसंरक्षणाचे धडे घेतले आणि प्रत्येक पालकाला जर खात्री वाटली, की नाही 1 नाही, 2 नाही, 4 जण आले ना, तरी माझी पोरगी लोळवून घरी येईल त्याला. अशी खात्री जेव्हा प्रत्येक पालकाच्या मनात निर्माण होईल ना, तेव्हा ते अगदी म्हणतील ना, की जा, बिंदास जा आणि की एक म्हणतात ना, की मगाशी किरण मॅडमनी पण सांगितलं, की ते हॅमरिंग होणं गरजेचं आहे. पण अशा प्रकारचं शिक्षण जर शालेय शिक्षणात किंवा महाविद्यालयापर्यंत जर हे शिक्षण त्या मुली घेतायत, ती मुलं घेतायत, तर एक प्रकारचं हॅमरिंग त्यांच्यावर होईल. एक भीड चेपली जाणं म्हणतात ना, की एक आतमधूनच एक म्हणतात आपल्यामध्ये एक आपण ते करू शकणार नाही अशी भीती निर्माण होते कधी-कधी. जसं उदाहरण दिलं त्यांनी, की आग लागली. काय करायचंय? आपल्याकडे आहे. आपण हे करू शकतो. आपण म्हणजे पाणी टाकायचं. पण ते जर आपल्याला तेव्हा आठवलंच नाही, तर आपण ते करणार कसं? पण हे जर म्हणजे भीड चेपली जाणं, ते कसं करायचं? हे हॅमरिंग जर आपल्या मनावरती प्रत्येक स्त्रीच्या, प्रत्येक मुलीच्या जर झालं, तर ह्या अशा प्रकारच्या शिक्षणांमधूनच होऊ शकेल. निश्चित जे पालक अगदी सक्षम आहेत, की अशा प्रकारचे क्लासेस मुलांना लावू शकतात. तर त्यांनी मुलगा असो वा मुलगी प्रत्येकाला ते क्लास लावणं, ते असे धडे देणं स्वयंसंरक्षणाचे अनिवार्य आहे. नाहीतर शालेय शिक्षणात सुद्धा एक सरकार दरबारी आपण आपल्याकडून एक मागणी ठेवतोय असंही आहे, की आपण एक मागणी ठेवतो इथे, की निश्चित रूपाने शालेय शिक्षण एक 37 वर्षानंतर एक आमूलाग्र बदल घडून आलेला आहे, की त्याच्यामध्ये कृतीयुक्त शिक्षण जास्त प्रकारे देण्यात येणार आहे. तर एक कोविड संपल्यानंतर ते एक वेगळं शिक्षण मुलांना निश्चित रूपाने विद्यार्थ्यांना लाभणार आहे. परंतु ह्या शिक्षणामध्ये असं शिक्षण जर स्वयंसंरक्षणाचं शिक्षण देऊ केलं, तर निश्चित रूपाने पुढच्या 8 ते 10 वर्षात एक आमूलाग्र बदल घडून येऊ शकतो. कुठेतरी म्हणतात की जे छेडछाडीचे प्रसंग आहेत, अत्याचाराचे प्रसंग आहेत, रेपसारखे प्रसंग आहेत, त्याला कुठेतरी आळा बसू शकतो. हेच मांडण्याचा प्रयत्न आज आपण इथे करण्यासाठी जमलेलो आहोत आणि निश्चित रूपाने सविता मॅडम, प्रतिभा मॅडम, किरण मॅडम आणि तस्मिना शेख यांनी सुद्धा एक खूप छान अनुभव सांगितले, की त्या मुलींना त्यांनी शिकवलं आणि गोल्ड मेडल 1 नाही, 2 नाही, तर 10 मुलींनी गोल्ड मेडल आणलेले आहेत. स्तरापर्यंत त्यांनी अगदी मजल मारलेली आणि एक छोट्याशा खेड्यातल्या मुली त्याही. तर खूप छान अनुभव इथे सगळ्यांनी मांडलेले आहेत. निश्चित हा विषय खूप कदाचित आपल्या प्रेक्षकांना आवडलाच असेल. तूर्तास इथेच थांबूया ही चर्चा. आणि असाच एक विषय घेऊन पुढच्या खेपेला तुमच्या भेटेला आम्ही नक्कीच येऊ. तोपर्यंत धन्यवाद. थँक धन्यवाद यू. मॅडम. थँक्यू ही संधी दिल्याबद्दल सुद्धा. आणि पहिले मी थोडस बोलायची विसरले. सो ही संधी तुम्ही मला इकडे बोलवलं, मी माझे व्ह्यूज इकडे ठेवले, फॉर दॅट थिंग थँक्स अ लॉट. आणि ऑफकोर्स जे जे पॉइंट्स ह्याच्यामध्ये सगळे कव्हर झाले, ते फक्त आपल्याला जेव्हा ऐकून एवढं प्राऊड फील होतंय की मुलींनी गोल्ड मेडल घेतले, तर मग ते हो. जेव्हा पूर्ण वाढत राहील, फक्त आपल्याला ऐकून एवढं प्राऊड फील होतंय, तर मग ते खूपच वेगळ्या लेवलवरती जाईल. सो होपिंग की हे जनजागृतीसाठी खूपच कामास येईल. आय गेस मुंबईमध्ये तर नर्सिंग होमचे आणि सगळ्या स्कूल्समध्ये चालू पण झालंय सेल्फ डिफेन्स ॲज अ कंपल्सरी सब्जेक्ट. आणि हळूहळू सगळ्याच राज्यात आणि सगळ्याच स्कूल्समध्ये हा होईल. होपिंग सो. धन्यवाद.